मालक एका एकरात 800 डाळिंबाची रोपं तुम्ही बसवायची म्हणताय, ही 3-3 फुटावर झाडं लावली. ती काय भानगड काय केली आपल्या आटपाडीत? भारतात कुठं नाही असं. काय आहे माहितीये का, या लागांचा एक फायदा असा आहे की एक तर एकरी 800 झाडं बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे येणारे रोग जे कटलं मर म्हणा पिनवलं असेल त्याच्यापासून ही सुटका आहे. आणि पहिल्या वर्षी जे लोक म्हणतात की उत्पादन येत नाही, आपण या 3 झाडाच्या माध्यमातून एक झाड तयार करून एकरी एका टायमाला 40 किलो माल या झाडावर काढणार आहे. पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी 100% लिहून देतो की 100% होणार आहे आणि आपण करून दाखवणार आहे. ज्याला क्षेत्र कमी आहे त्याच्यासाठी हे चांगलं आहे. आणि डाळिंबाचं कसं आहे, येणारं रेट किंवा येणारे रोग हे सगळं लक्षात घेऊन 4 वर्षात 10 वर्षाचं उत्पादन घ्यायसाठी ही आयडिया केली आपण. आता साधारण सगळ्या बागांमध्ये का नाही 8 ते 12 फुटाचं अंतर असते. तुम्ही 3-3 फुटाचं अंतर ठेवले. ह्यात काही सिस्टीम केली जरा सांगा भाऊ. हे काय केले आपण 3 फुटावर 2-2 लावले झाडे, एक तिथं एक इथं एक इथं. आणि पुढचे जे 3 झाड आहेत त्याच्यामध्ये 11 फूट अंतर ठेवले आणि लाईन मधलं 12 ठेवले. 11 का ठेवले, कारण हे जे 3 झाड आहेत 3 झाडाचं मिळून एकच झाड आपण तयार करणार आहे. ते 3 झाड नाहीत, 3 खोड झाड एकच असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे अंतर आहे हे अंतर असणार आहे तुमचं 12 फूट. म्हणजे अंतर मशागतीसाठी जे अंतर पाहिजे तेवढं आपण अंतर ठेवले गेलेलं आहे. त्याच्यामुळं अशी लागण पूर्ण भारतात कुठेही नाही. आपण पहिल्यांदा करतोय. ज्याला बघायचं असेल त्याने आटपाडी स्वराज कृषी सेवा केंद्रामध्ये या, तिथून तुम्हाला इथे घेऊन येतील. एकरी 800 झाडं आणि तेवढं उत्पादन तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी ऑर्गॅनिक पद्धतीची रोपं पण तुम्हाला लावायला लागतील. ती रोपं इथंच तुम्हाला मिळणार आहेत, कुठं सुद्धा जायची गरज नाही. लागण प्लॉट पण बघा आणि रोपं पण घेऊन जावा जाता. त्यासाठी फक्त एकदा चॅनलला फॉलो करायचंय. तुम्ही कमेंट मध्ये तुमच्या गावाचं नाव सांगायचं आहे आणि आटपाडी मधल्या स्वराज कृषी केंद्राला व्हिजिट करायचं आहे. प्लॉट बघायला आणि रोपं घ्यायला येणार असला तर नंबर पण दिला स्क्रीनवर, फोन करून या.